हर हर महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत राईस पकोडा. चला तर बनवूया. इथे तांदूळ घेतले, म्हणजे अर्धी वाटी, छान अर्धा तास भिजवून घेतले होते. मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे, पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचे. ते घेतले, उकळून घेतले बटाटे, त्याच्या भांड्यात तांदूळ टाकून घेतले, थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेऊया. आणि आपण पेस्ट करून घेतली. बटाटा आहे, पाणी टाकून मिक्सरमधून बारीक करून बटाटा छान आपण पेस्ट करून घेतली बटाट्याची. टाकून घेऊया, दोघं मिश्रण एकजीव करून घेऊ. आपण छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतले. थोडंसं जिरं घालते, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कट करून घेतल्या त्या. कोथिंबीर घेतली आहे, बारीक अशी कट करून. चवीनुसार मीठ घालते, एकजीव करून घेऊ. छान छान फेटून घ्यायचं. मी ती कढई ठेवली आहे. कढईत आपण तळण्यासाठी तेल टाकून घेतलंय. तेल छान गरम झालं, टाकून घेऊया. एक एक करून टाकायचं. छान असं उद्यायचं बारीक गॅसवर. आता परतून घेऊया. छान अशा तळून झाल्या, आता आपण काढून घेऊया. बघू शकता तुम्ही किती छान झाल्या. अशा पद्धतीने आपण सर्व पकोडे काढून घेऊया. आपला राईस पकोडा हा तयार झालाय. तुम्हाला आवडलं असेल तर करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.